बातमी लातूरमधून आहे। जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्यानं नदी ओढ्यांना पूर आलाय। मांजरा नदीची पाणी पातळी वाढली आहे। मांजरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी महेंद्र जोंधळे यांच्याकडनं। महेंद्र, मांजरा नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे। आत्ताची नेमकी परिस्थिती काय, पावसाची अपडेट्स काय, काय खबरदारी घेतली जाते? लातूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झाल्यानं लातूरच्या ज्या प्रमुख नद्या आहेत मांजरा, तेरणा, रेणा या सर्व नद्यांना पुराची स्थिती निर्माण झालेली आहे। आपण पाहू शकतो अशा पद्धतीनं मांजरा नदी जी आहे ते पूर्णपणे पुराच्या स्थितीने वाहताना आपल्याला पाहायला मिळते आहे। मांजरा नदीवर असलेले जे 14 बॅरेजेस आहेत या बॅरेजेसचे काही दरवाजे जे आहेत ते काही प्रमाणामध्ये उघडण्यात आलेले आहेत आणि त्याचा विसर्ग जो आहे तो नदीपात्रामध्ये सोडण्यात आलेला आहे। नदीकाठच्या गावांना जो आहे तो सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। गेल्या 15 दिवसांपासून अवकाळी पाऊस जो आहे तो कोसळतो आहे, मात्र काल या पावसानं कहर केला आणि सगळ्यात जास्त पाऊस जो आहे तो कालच्या 12 तासांमध्ये पडलेला आहे आणि त्यामुळं मांजरा, तेरणा, रेणा या प्रमुख नद्या ज्या आहेत ते पूर्णपणे पुराच्या स्थितीने वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि लातूर शहरामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान जे आहे ते या पावसानं केलेलं आहे। अनेक वस्त्यांमध्ये पाणी घुसलेलं आहे। जनजीवन जे आहे ते विस्कळीत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। रेणापूरपासून आष्टा मोडकडे जाणारा जो रस्ता आहे तो पर्यायी पूल पाण्याखाली आल्यामुळं त्या ठिकाणची जी वाहतूक आहे ते पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। अनेक ग्रामीण रस्ते जे आहेत ते पाण्याखाली गेल्याची चित्र पाहायला मिळत आहे। एकूणच गेल्या 24 तासांमध्ये जे आहे ती मुसळधार पाऊस झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे आणि पूर्वपदावर नक्कीच महेंद्र, अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहणार आहोतच। तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। तर लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर ते आष्टामोड रस्त्यावरचा पर्यायी पूल पाण्याखाली गेलाय, त्यामुळे या पुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली। सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुलासह रस्त्यावर पाणी साचलंय। अतिशय अचानक पाऊस पडल्यामुळे रेणापूर ते आष्टामोड दरम्यानचा पर्यायी पूल सुद्धा पाण्याखाली गेलेला आहे। हा संपूर्ण परिसरच जलमय झालेला आहे। सगळे रस्ते जलमय झाल्यानं रेणापूर ते आष्टामोड दरम्यानचा हा पर्यायी पूल सुद्धा पाण्याखाली गेल्याचं आपण पाहतोय। अतिशय अचानक पाऊस पडल्यामुळे पूर्ण रस्ता बंद